मलकापूर रेल्वे स्टेशन समोर आज दुपारी 1:30 वाजता भव्य रेल रोको आंदोलन संविधान आर्मीतर्फे करण्यात आले। यावेळी मोदी सरकार विरोधात नारेबाजी करण्यात आली, तसेच संविधान आर्मीकडून विविध मागण्यांद्वारे निवेदन करण्यात आले। प्रसंगी मलकापूर पोलिसांनी रेल्वे स्थानकापासून थोड्याच अंतरावर आंदोलकांना अटकाव घातला। यावेळी मलकापूर स्टेशनचे अधिकारी ठाकूर यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात दादर रेल्वे स्टेशनला संविधान निर्मित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैतन्यभूमी असे नाव देण्यात यावे, ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपरद्वारे मतदान प्रक्रिया राबवण्यात यावी, ओबीसीची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, रेल्वेचे खाजगीकरण बंद करण्यात यावे, स्थानिक म्युनिसिपल हायस्कूल शाळेचे नाव बदलवून जगनभाई सोनवणे असे नामकरण करण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी सदरचे आंदोलन करण्यात आले। आंदोलकांना पोलिसांनी अटक केली आहे। लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी अनिल गोठी, मलकापूर, जिल्हा बुलढाणा। ठिकाणी मलकापूर रेल्वे स्टेशनवरती संविधान आर्मीच्या वतीने विविध संघटनांच्या वतीने आम्ही एका हातामध्ये तिरंगा एका हातामध्ये संविधान घेऊन सर्व संविधान रक्षक सैनिकांनी मलकापूरच्या रेल्वे स्टेशनवरती गीतांजली एक्सप्रेस अडवण्यासाठी आम्ही सर्व जात होतो आणि त्या ठिकाणी आरपीएफ, जीआरपी आणि पोलिसांनी या ठिकाणी आम्हाला अटकाव करण्याचा प्रयत्न केला। आम्ही सर्व शक्तीनिशी त्या ठिकाणी नारा दिला, ईव्हीएम हटव देश बचाव, ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवरती मतदान घ्या। त्याचबरोबर या ठिकाणी दादरच्या रेल्वे स्टेशनला संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी दादर असं नामांतर करा। शेतकऱ्यांच्या घामाला दाम नाही आहे, बेरोजगार हाताला काम नाही आहे, शेतकऱ्यांच्या विमाची रक्कम या ठिकाणी मिळालेली नाही आहे, दुष्काळाची रक्कम मिळालेली नाही आहे आणि म्हणून निवडणूक आयोग, केंद्र सरकार आणि राज्य सरकार होश में आओ आणि या ठिकाणी आम्ही तो नारा देऊन या ठिकाणी ईव्हीएम हटाव आणि बॅलेट पेपरने मतदान घ्या या मागण्यांसाठी आम्ही रेल रोको आंदोलन, तिरंगा आक्रोश रेल रोको आंदोलन मलकापूरला या ठिकाणी केलं आणि या ठिकाणी आरपीएफ, जीआरपी पोलिसांनी अक्षरशः आम्हा लोकांना या ठिकाणी टांगाटोली करून हुकुमशाही पद्धतीने बळाचा वापर करून या ठिकाणी दादागिरीने पोलीस, आरपीएफ, जीआरपी यांनी या ठिकाणी आम्हाला जनावरांसारखं पोलिसांच्या गाड्यांमध्ये या ठिकाणी फेकलं आणि कोंबलं आणि या ठिकाणी अटक केली। या अटकेचा ऑल इंडिया संविधान आर्मीच्या वतीने आम्ही धिक्कार आणि निषेध करतो। जोपर्यंत या ठिकाणी ईव्हीएम हटणार नाही, दादर चैत्यभूमीचं नामांतर होणार नाही, तोपर्यंत आम्हाला या ठिकाणी एकदा सोडून 1000 वेळा ही अटक केली तरी आम्ही आंदोलन थांबवणार नाही। यानंतर हिंगोली, त्यानंतर नाशिकला 18 हिंगोली, त्यानंतर नाशिकला 18, त्यानंतर 29ला दादर, पुन्हा त्या ठिकाणी नवी मुंबईला आमचं रेल रोको आंदोलन आम्ही करू। आम्ही या ठिकाणी घाबरणार नाही। लोकनायक न्यूज